पणजी सांतिनेज भागात रविवारी रात्री एका उंच वृक्षावर महाकाय अजगर पाहून बघणाऱ्यांची पाचावर धारणा बसली। यावेळी एका फांदीला विळखा घालून त्या अजगरानं विविध कसरती करून दाखवल्यानं बघ्यांचं चांगलंच मनोरंजन झालं। नेहमीच गजबजलेल्या पणजीच्या अनेक भागात अजगराचं अधूनमधून दर्शन घडत असतं। तसा शक्तिशाली पण पापभीरू जीव, त्याला बघताच अंगावर काटा उभा राहतो। असाच एक अजगर रविवारी रात्री सांतिनेज भागात दिसला। एका उंच वृक्षावर फांदीला विळखा घालून तो मंदपणे बसला होता। अचानक एकाची नजर त्यावर पडली। हिरव्यागार झाडावर पिवळ्या रंगाचा हा अजस्त्र अजगर पाहून बघ्यांची बोबडी वळली। जमिनीवर मतगंदीनं सरपटत चालणारा हा अजगर भक्ष्याच्या मागे धावत कधी-कधी झाडावरही चढतो। भक्ष्य खाल्ल्यानंतर तो पचवण्यासाठी झाडांच्या फांद्यांनाच विळखा घालून कित्येक तास तशाच अवस्थेत राहतो। माझे नाव अर्जुन, हांव हांगा सांतिनेज रावता। हांव आतां कामांतल्यान म्हाज्या घरा वयतालो आनी चलता चलता हांवें झाडार पयलें, मिन्स झाड पयलीं हालतालें, मिन्स ती पानी आशिल्ली ती भरपूर हालताली। मागीर पळयल्यार बरो व्हडलो अजगर आशिल्लो। हांव मागीर भियालो मातसो, तो गेलो आनी एक मनीस तसोच फुड्यांतल्यान येतालो। हांवें ताका कितें सांगलें, बाबा तसोच नाका थिंगा सोरोवपा म्हणून। मागीर ताका दुसऱ्या सायडीच्यान व्हेलो। मागीर आमी थोड्या भुरग्यांक आपयलें, पळयल्यार मागीर सगळें अशें हें जालें। रविवारी सकाळी हा अजगर भक्ष्याच्या शोधात झाडावर चढला। या झाडावर अनेक कावळ्यांचीही घरटी आहेत, त्यामुळे अजगराला पाहून कावळ्यांचाही कावकाव सुरू झाला। त्यामुळे सर्वांच्याच नजरा झाडाकडे वळल्या। हा अजगर पाहिल्यानंतर बऱ्यांचीच भीतीची गाळण उडाली। यावेळी अजगराने मात्र अनेक कसरती करून दाखवल्यानं काहींचं चांगलंच मनोरंजनही झालं।